नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. कोथळी गावात स्वच्छतेचा बोजवारा, कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त. मोताळा तालुक्यातील कोथळी हे गाव सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या गाव आहे. कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांतील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत असून अनेक ठिकाणी ते थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. परिणामी दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने गावातील प्रशासनावर परिणाम होत असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील अनेक नाल्यांवरील धापे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. नाल्यांमधून वाहणारे सडके व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत असल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय गावात 20 ते 25 दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील 3 महिन्यांपासून ओसंडून भरलेली आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे तेथे मोठा कचऱ्याचा ढीग साचला असून त्यातून प्रचंड दुर्गंधी आणि सडका वास पसरत आहे. विशेष म्हणजे उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या स्वयंपाकगृहाचे किचन शेड कचराकुंडीला लागूनच आहे. मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शैक्षणिक वातावरणही दूषित झाले आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही नाक दाबून जाण्याची वेळ येत आहे. गावातील वाढती अस्वच्छता, पाणीटंचाई, तुंबलेल्या नाल्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जर तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, तुटलेल्या धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी मोताळा.